मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। आरोपांमुळे शहरामधले राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलंय। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील उमेदवारांचा विकासाचं विजन नेमकं काय आहे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। महानगरपालिकेच्या महासंग्रामात आज आपण भेट देणार आहोत मीरा भाईंदरच्या प्रभाग क्रमांक 12 येथे। प्रभाग क्रमांक 12 येथे सर्व पक्षाचे जे उमेदवार आहेत ते जमलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर या प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपाच्या माजी महापौर माजी उपमहापौर अशी तगडी जी आहेत ही लढत असणार आहेत आणि या लढतीचा सामना हे सर्व उमेदवार आता करणार आहेत। 33,000 मतदार हे भविष्य ठरवणार आहेत त्यांचे की मतं आहेत त्यांना पडणार आहेत। मात्र आपण या उमेदवारांना विचारूया की तुम्हाला मतदारांनी मतं का दिली पाहिजेत, कोणते महत्त्वाचं असं विजन आहे तुमच्याकडे, कुठले महत्त्वाचे विकासाचे मुद्दे असणार आहेत? आमच्याकडे विकास खऱ्या अर्थाने असणार आहे, कारण मनसे जे काम करते ते मला वाटत नाही आतापर्यंत कोणी केलेलं आहे। आमच्याकडे रस्ते फक्त बनतायत पण ते पूर्ण होत नाहीत। पाणी आमच्या घरात येत नाही, पाणी आमच्या घरातून बाहेर निघत नाही। हे सगळे मुद्दे आहेत आणि त्याच्यावरती आम्ही काम करणार आहे। नक्कीच शिवसेना उभाटा गट आहे, काय सांगाल? सर, नगरसेवकाचा अर्थ असा असतो की या नगराचा तो सेवक असतो, परंतु काही लोक नगरसेवक बनून या नगराचे राजा झालेत आणि नगराचे राजा होऊन ते सोसायटीच्या विरुद्ध ठराव पास करतात महानगरपालिकेमध्ये। असे 2 ठराव माझ्या सर हातात आहेत। महानगरपालिकेत त्यांनी एकदम सोसायटीच्या विरोधात जाऊन ठराव दोन्ही पास केले। पेपरवर्क सही बोलतो तुम्हाला मी। जसा वृक्ष कर आपण भरतो तरी सुद्धा हे वृक्ष छाटणी वगैरे सोसायटीच्या आतमध्ये 2017च्या आधी व्हायचे, ते त्यांनी बंद केले। सोसायटींना ते पैसे वगैरे बेर करायचे। हा ठराव कोणी केला? सर्व नगरसेवकांनी केला। दुसरा ठराव आहे शिवरेजचा विषय आहे। शिवरेजच्या लाईनसाठी गेली 10 वर्ष झालं प्रत्येक नागरिक त्याला टॅक्स भरतोय, परंतु टॅक्स भरून सुद्धा त्याची लाईन जॉईन करण्यासाठी महानगरपालिका 25,000 रुपये मागते आणि त्यांना जॉईन पण करायचे। म्हणजे एका विषयासाठी आम्ही किती टॅक्स भरायचा? तर सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत ते फक्त आम्हीच करू शकतो आणि मोठे नेते किंवा मोठे जे घरात मोठ्या एसी मध्ये बसलेत त्यांची ती कामं नाही सर्वसामान्यापर्यंत पोहोचायची। नक्कीच आणखीन आपल्या शिवसेना गट आहेत, शिंदे गट, काय सांगाल? कोणते महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत? मतं का आपल्याला नागरिकांनी द्यावी? पूर्वीपासून माननीय प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामं या क्षेत्रामध्ये झालेली आहेत, भविष्यातही होणार आहेत। त्याच अनुषंगाने एक नागरिक आणि माननीय आमदार साहेब यांच्यामधला ब्रिज म्हणून आम्ही नगरसेवक म्हणून काम करणार आहोत। यासाठी आम्हाला लोकांनी मतं आणि आशीर्वाद द्यावा। ताई काय सांगाल? हिंदी हाँ बताइए, बोला। हिंदी में बोलो। हाँ बोलो। बस लेडीज लोगों की सबसे बड़ी समस्या रहती है पानी की। यहाँ की जनता पानी के लिए बहुत तरस रही है, तो सबसे बड़ी समस्या वही है। और बारिश के अंदर जो पानी भर जाता है सोसाइटी में, उससे लोग बहुत परेशान हैं। ताई काय सांगाल? महापौर उपमहापौर या प्रभागात होते, काय म्हणाल? काय विकास झाला आणि किती विकास होणं बाकी आहे? विकास दिसतोय तुम्हाला, काहीच झालेलं नाहीये। आदरणीय परिवहन मंत्री सरनाईक साहेब हे विकास पुरुष नावाने ओळखले जातात आणि ज्यांनी जो विकास केलाय तो मीरा भाईंदर साठी आहे, पण प्रभागासाठी जो विकास केला जातो तो नगरसेवकचं काम असतं। आता नगरसेवक निवडून दिले, महापौर झाले, उपमहापौर झाले, पण लक्ष काहीच नाही। जसं एसी मध्ये बसून त्यांचं वैयक्तिक ते लोक बिझनेस करतात। त्यांना रोड, गटर, मीटर, वॉटर याच्याशी काही पडलेली नाहीये। लोक आम्हाला बोलवतात, लोकांना परिवर्तन पाहिजे साहेब, कारण लोक कंटाळले आहेत। त्या लोकांना आपला प्रभागाचा विकास पाहिजे। लोकांना पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, लोकांना सोसायटी ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत, सिवरेज लाईन कनेक्ट नाही आहेत, असे बरेच हे आहेत। बरीचशी मी कामं केली, कोविडमध्ये कामं केली, माझं सातत्याने काम चालू आहे आणि लोकांना आता परिवर्तन हवंय। जय हिंद। नक्कीच सर, काय सांगाल? कोणते महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत, काय म्हणाल? जी नमस्कार साहब, ये वार्ड क्रमांक 12 है और ये 12 विधानसभा 146 के अंदर आते हैं। यहाँ पे आदरणीय प्रताप सरनाईक साहब ने यहाँ पे आरसीसी रोड, आप 50 मीटर का आगे जिम्नास्टिक सेंटर बना रहे हैं जो वर्ल्ड क्लास के एमिटी स्पोर्ट्स क्लब टाइप का रहेगा। और जो बेसिक जितने भी नीड्स होती है, हमारे पास महानगर पालिका का सत्ता नहीं होने के बावजूद भी हमारे आदरणीय प्रताप सरनाईक साहब निरंतर लगे रहते हैं, इस वार्ड में हो या अपने विधानसभा में हो, वो क्या अच्छा काम कर सकते, तो डेवलपमेंट के लिए लगे रहते हैं। हमारे आदरणीय एकनाथ शिंदे साहब का एक ही लैंग्वेज है, एक ही वर्ड है,
डेवलपमेंट, डेवलपमेंट और डेवलपमेंट। नक्कीच हे होते प्रभाग क्रमांक 12चे उमेदवार. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला या प्रभागामध्ये विकास करायचा आहे. कोणती मोठी आश्वासनं द्यायची नाहीत, फक्त जनतेचा मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर. कोल्हापूरमध्ये 10 वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक होतीये.